ना लाटायची गरज ना पीठ मळायची गरज, तरी इतके मऊ लुसलुशीत जर सकाळी तुम्ही बनवले तर संध्याकाळपर्यंत असेच नरम राहणारे हे धपाटे एकदा नक्की ट्राय करा. तर हे धपाटे आहेत भोपळ्याचे. असं तर भोपळा आपल्या घरात कोणाला खायला आवडत नाही, त्यात लहान मुलांना तर हा अजिबात आवडत नाही. परंतु जर का ही रेसिपी तुम्ही त्यांना एकदा खाऊ घातली ना, तर मी खरं सांगते तुमच्या घरात ही ऑल टाइम फेवरेट होईल आणि भोपळ्यासाठी कोणीही नाक मुरडणार नाही. तर त्यासाठी इथं लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत. 7 ते 8 इथं हिरव्या मिरच्या मी स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घेते. त्यानंतर मिक्सर जारमध्ये घालायच्या. त्यानंतर लसण घालून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालते. छान बारीक वाटलं जाण्यासाठी याला मीठ घालते. त्यानंतर थोडेसे जिरे घालून ह्याला जाडसर आपल्याला मिक्सर जारला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर हे असंच झाकून बाजूला ठेवायचं आहे. इथं भोपळा घेते तो स्वच्छ धुवून घेतलाय. त्यानंतर याच्यावरची साल काढून घेते मी. जर का भोपळा मोठा असेल तर त्यातल्या बिया शक्यतो काढून घ्या. लहान असेल तर त्यातल्या बिया काढायची काहीच गरज नाही. लहान किंवा मोठ्या खिसणीने हे खिसून घ्यायचं आहे आपल्याला. ह्यात बरंचसं पाणी राहतं, तर ते अजिबात वेगळं करायची गरज नाही. त्यातच मी 1 वाटी गव्हाचं पीठ घालते, 1 चमचा बेसन पीठ घालते, 1 चमचा ज्वारीचं पीठ घालते. त्यानंतर इथं मी हळद घालते आणि जो आपण मसाला वाटून घेतला होता तो यात घालून घेते. त्यानंतर थोडंसं तीळ घालते, कारण तिळाने ना खूप छान चव या धपाट्याला मिळते. त्यामुळे आणि थोडंसं मीठ घालते. मीठ आपण आधीच हिरव्या मिरच्याच्या मसाल्यामध्ये घातलं होतं, त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि पाणी न घालताच याला मी मिक्स करून घेते. जर पाण्याची गरज तुम्हाला वाटली तरच तुम्ही वरतून घालू शकता, कारण भोपळ्यामध्ये आधीच खूप मॉइश्चर असतं, त्यामुळे वरतून पाणी घालायची तसं तर गरज नाही पडणार. त्यानंतर इथं मी बाजूला हे मिश्रण छान मळून बाजूला ठेवलं आहे. इथं मी वरणाची तयारी करते आहे. त्यासाठी तेलात जिरे, मोहरी, थोडंसं लसण, हळद घालून डाळ घालून घेते आहे. हे वरण नाही जास्त पातळ ठेवायचे, थोडंसं घट्टसरच राहू द्यायचं आहे. तसं तर तुम्ही हे धपाटे लोणचं, चटणी किंवा दही याच्यासोबत खाऊ शकता, परंतु आमच्या घरात तर हे ना वरणासोबत खूप टेस्टी लागतं. त्यामुळे इथे मी साधं प्लेन वरण बनवलं आहे. ह्याला एक मंद गॅसवर कढी येऊ द्यायची आहे. त्यानंतर ते बाजूला ठेवून द्यायचे. इथं धपाट्याची तयारी करायला घेतली. एक कॉटनचा कपडा घेतलाय, त्यावर थोडंसं पाणी शिंतोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि पिठाचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तो जास्त न जाड ना पातळ असं करता थापून घ्यायचा आहे. व्यवस्थित कडा वगैरे याला आपण थापून घेणार आहोत. थोडंसं तेल लावून घेते आणि अशा प्रकारे बघायला थोडेसे आपल्याला याला छिद्र पाडायचे आहे, जेणेकरून आपले धपाटे हे छान भाजले जातील. तवा छान गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकून घेते आणि हे धपाटे आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायचे आहेत. हे पटकन काढायचं आहे आपल्याला, नाहीतर आपला कपडा जळू शकतो. तसं तर कपडा कॉटनचा आहे, त्यामुळे जळण्याची जास्त भीती राहणार नाही. तेल लावल्यानंतर अलटी पलटी करून मी हे धपाटे छान खरपूस असे भाजून घेते. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, हाय फ्लेम अजिबात ठेवायची नाही. सर्व धपाटे मी याच प्रकारे थापून घेते. खूप छान रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. भोपळा ज्यांना ज्यांना खायला आवडणार नाही ना, जे जे नाक मुरडतात ना, त्यांना ही रेसिपी एकदा खाऊ घातली ना तर ते तुम्हाला परत परत मागतील. सकाळच्या घाई गडबडीत मुलांसाठी तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. संध्याकाळपर्यंत हे धपाटे असेच नरम राहतील, अजिबात कडक होणार नाहीत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि अशाच चमचमीत आणि छान छान टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.